नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावळी या आपल्या सर्वांच्या लाडक्या मालिकेमध्ये आता आपण पाहणार आहोत की अमृता जी आहे आता तिची उद्या टेस्ट करायची आहे, प्रेग्नेन्सी टेस्ट. तर त्यामुळे ती अगदी टेन्शन घेऊन रूममध्ये बसलेली असते आणि तोपर्यंतच धावत पळत जो आहे तो राजकुमार घरी येत असतो. रूममध्ये आल्यानंतर तो अमृताला विचारतो, काय गं अमृता, मला मॉम आत्ता खाली बोलली की तुला जो काही त्रास होतो आहे तो सगळे सिम्पटम जे आहेत ते प्रेग्नेन्सी होण्याचे सिम्पटम्स आहेत म्हणून. होय का? हे सगळं खरं आहे का? मी तर खूप खुश आहे या या विचाराने. आणि तू टेस्ट करायला नाही का म्हणत आहेस? तुला कळते का अमृता, ही टेस्ट किती इम्पॉर्टंट आहे ते? नियतीने आपल्या दोघांना आई बाबा करायचं ठरवलेलं आहे, तर तू कशाला नाही बोलतेस म्हणून? तू कशाला नाचापाडा लावतेस? आपल्या जीवनामध्ये आता चांगली गोष्ट घडणार आहे आणि तू कशाला नाही म्हणतेस म्हणून, असं तिला थोडंसं रागातसुद्धा तो बोलत असतो. त्यानंतर अमृता रडत असते, तर तो म्हणतो की कशाला चांगल्या गोष्टीमध्ये तू हे रडगाणं आता परत काढत आहेस म्हणून? आता सगळं काही चांगलं होणार आहे ना, मग तू आता रडत कशाला आहेस? तेव्हा अमृता म्हणत असते की मला तुमची काळजी वाटते म्हणून मी टेस्टला नाही म्हणते. त्यानंतर राजकुमार म्हणतो, माझं काय तेव्हा, माझं काहीच नाही, मी ओके आहे, मी बरा आहे, तू माझं काळजी करू नकोस. आणि त्यानंतर तो तिला म्हणतो की आता तू तुझी काळजी कर आणि आता आपल्याला बाळ होणार आहे. आणि तो जाऊन जाग्यावरती बसतो आणि तिला म्हणतो, चल झोप आता लवकर, आपल्याला बाळ होणार आहे, त्यालासुद्धा झोप आली असेल आणि त्यालासुद्धा आराम करायचा असेल. आणि जो आहे राजकुमार झोपी जातो. इकडे मात्र अमृताला जी आहे झोप येत नाही आणि ती देवाला पाया पडत बसते. आणि त्यानंतरसुद्धा अंथरुणावरतीसुद्धा तिला डोळा लागत नाही. का तर उद्या सकाळी आपल्याला टेस्ट करायची आहे आणि त्या टेस्टमध्ये जर आपला जो काही रिपोर्ट आहे तो जर पॉझिटिव्ह आला तर ठीक, पण निगेटिव्ह आला तर सगळ्यांच्याच नजरा आपल्याकडे लागून राहतील. आणि मग काय, घरामध्ये तीच चर्चा आणि तेच विषय रोज चालत राहणार आणि याच टेन्शनमध्ये ती झोपी जाते. त्यानंतर आपण बघतो की इकडे ऐश्वर्यालासुद्धा तिची झोप उडालेली आहे. कारण की आता अमृता ही आई होणार आहे आणि एवढ्या दिवस आता ऐश्वर्याने जी काही अमृताला औषध देत होती, जी काही ती मेहनत घेत होती बाळ होऊ नये म्हणून, ती तिची सगळी पाण्यात गेलेली आहे. आणि शातीर दिमागवाली ऐश्वर्या आता टेन्शनमध्ये आलेली आहे आणि आता खूप अस्वस्थ झालेली आहे की तिला आता कळत नाही की इथून पुढे आता मी काय करू आणि कसं करू ते. त्यामुळे ती बघत असते की नील झोपलाय आणि ती उठते आणि मोबाईल काढते. मोबाईल काढल्यानंतर एवढ्या रात्री ती तिच्या काकांना फोन करते आणि काकांना म्हणते, काय हो काका, की तुम्ही मला जी औषधं दिले ती कसली औषधं दिले तुम्ही मला? 1 महिना मी औषध फक्त बंद केलं तर ते लगेच त्याचा असर व्हायचा सुद्धा बंद झाला. तर काका म्हणतात, अहो ऐश्वर्या मेंदळे, मी तर बरोबरच औषधं तुम्हाला दिली होती. 1 महिन्यामध्ये खूप काही होऊ शकतं आणि आता तुम्हीच तर म्हटला की 1 महिना औषध बंद होतं म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ते काही असू देत, मला आता अशी आणि ह्याच्यापेक्षा पॉवरफुल औषध पाहिजे आहे. आणि ते कशाबद्दल पाहिजे आहे, कशासाठी, ते तुम्हाला वेगळं सांगायची मला गरज नाही. तुम्हाला कळलंच असेल की कोणतं औषध पाहिजे ते. त्यानंतर ते काका म्हणतात की मला थोडा टाईम लागेल म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, किती टाईम लागेल तुम्हाला? काका म्हणतात, मला उद्या रात्रीपर्यंतचा वेळ हवा आहे. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, उद्या रात्रीपर्यंतचा वेळ हवा आहे ना, तो घ्या. पण मला ह्याच्यापेक्षा पॉवरफुल आणि चांगली औषधं पाहिजे आहेत. मला कितीही पैसे गेले तरी चालतील, मी कितीही पैसे द्यायला तयार आहे. पण मला औषधं मात्र पॉवरफुलच पाहिजे आहेत. त्यानंतर ऐश्वर्या फोन ठेवते. इकडे आपण सकाळी बघतो की काणू जी आहे ती चहाचा कप घेऊन एकनाथसाठी आलेली असते. आणि काणू एकनाथला म्हणत असते, काय हो, तुम्ही औषध घेतलं का म्हणून? तब्येतीची जरा काळजी घ्या, आत्ताच कुठे आपण एकनाथ वारीवरून आलेलो आहोत. त्यानंतर एकनाथ म्हणतो, हो मी तर औषधे घेतली आहेत, पण तू घेतलीस की नाही औषधं? तुलासुद्धा खूप विकनेसपणा आला होता आणि तू देखील खूप दमल्यासारखी दिसत होतीस. काणू म्हणते, हो मी सुद्धा औषधे घेतली आहेत आणि मला काय होतंय ना तुम्ही असताना. त्यानंतर तो सुखदेवला म्हणतो की सुखदेव बाळा, त्यानंतर तो सुखदेवला म्हणतो, सुखदेव तू सुद्धा औषधे घेतलीस की नाही? तेव्हा सुखदेव म्हणतो, हो मी औषधं पण घेतली आणि माझा जो डॉक्टरांनी नेहमीचा व्यायाम दिला आहे तो देखील मी केला आहे.
त्या औषधाने मला खूप असा फरक पडत आहे आणि त्यानेच तर मी बरा झाले आहे. तर सुखदेव म्हणतो, हां बरं आहे बरं आहे, जो काही व्यायाम आहे ना तो करत राहा, म्हणजे अजून लवकर बरा होशील. आणि हे बघ, त्या जयंतीचं वगैरे बोलणं काही मनाला लावून घेऊ नको. ती कशी आहे माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना, त्यामुळे तिचं बोलणं तू जास्त मनाला लावून घेत जाऊ नको, तिथल्या तिथं सोडून देत जा. आणि त्यानंतर सुखदेव म्हणतो, हो बाबा मी असंच करणार आहे म्हणून, मी तिचं जास्त मनाला बोलणं लावून नाही घेत म्हणून. त्यानंतर तिथे नाचत गाचत जयंती आलेली असते हातामध्ये पेपर घेऊन, आणि ती म्हणते की मुली पाहिजेत, मुली पाहिजेत, कामासाठी मुली पाहिजेत. त्यानंतर सुखदेव म्हणतो, काय गं काय वेड लागल्यासारखं बडबडत आहेस. तेव्हा जयंती म्हणते, मी पण आता कामावरती जाणार आहे, मी पण आता जॉब करणार आहे. या पेपरमध्ये ॲड आलेली आहे की जॉबसाठी मुली हव्या आहेत, शिकलेल्या, सुसंस्कृत आणि दिसायला देखण्या अशा मुली हव्या आहेत. त्यानंतर सुखदेव म्हणतो, नीट वाच, ते तुझ्यासाठी ॲडव्हर्टायझिंग नाही आहे म्हणून. शिकलेल्या, सुसंस्कृत आणि दिसायला चांगल्या असली मुलगी तू आहेस का? नाही आहे ना. तेव्हा जयंतीला मात्र त्याचा राग येतो आणि त्यानंतर जे तिचे सासरे असतात म्हणजे एकनाथ तिला समजून सांगत असतो, अगं जयंती हे काय बोलतेस तू. त्यानंतर जयंती म्हणते, तुम्ही तर गप्प बसा, तुम्हाला काय कळते यातलं, तुम्ही तर स्वतः कधी नोकरी केली नाहीत, यांना पण कधी करू दिली नाहीत आणि आता मला पण रोकटोक करत आहात. त्यानंतर ती म्हणत असते की मी ही नोकरी करणार आहे आणि मी कामासाठी जाणार आहे म्हणून, कारण या घरामध्ये तर मला काही खायला प्यायलासुद्धा मिळत नाही. तेव्हा तिची जी सासू असते, काणू असते, ती म्हणते, अगं असं कसं बोलतेस तू, तुला दुधाचा चहा आवडतो म्हणून सुखदेवनं सकाळी दूध आणून ठेवलेलं आहे, जा मी तुझ्यासाठी दुधाचा चहा बनवलेला आहे आणि तुला चहासोबत खायला खारीसुद्धा आणलेली आहे. त्यानंतर मात्र जयंतीचं आहे ती तोंड वाकडं होतं. ती म्हणते, बसा तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला काय कळतं हो यातलं, तुम्हाला तुम्हाला नुसतं माझा कमीपणा तुम्हाला दाखवायला पाहिजे आणि तुम्ही हमेशा मला नुसतं टोचून बोलत असता, तुम्हाला तर यातलं काही कळत नाही ना, तिथं आपलं तोंड उघडू नये. आणि त्यानंतर ती म्हणते की यामध्ये तुम्हाला कोणालाच काही कळणार नाही, ह्या तुमच्या सगळ्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, त्यामुळे कोणीसुद्धा यामध्ये पडायचं नाही. मी ठरवलेलं आहे की मी आता जॉब करणार आहे आणि माझे माझे मी पैसे कमवणार आहे. त्यानंतर तिचा सासरा म्हणजे एकनाथ तिला काहीतरी बोलायला जातो, तेव्हा ती म्हणते की तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला तर काहीच कळत नाही म्हणून, आणि माझ्या ना एक नाही 2-2 सासू आहेत, एक म्हणजे ही आणि दुसरी म्हणजे तुम्ही. मला सासूसारखंच तुम्ही सदाना कदा टोचून बोलत असता. आणि त्यानंतर ती रागाने तिच्या आतल्या रूममध्ये निघून जाते. आणि इकडे आपण पाहतो की सकाळीच ऐश्वर्या ही आपल्या किचनमध्ये आलेली असते, कारण तिला रात्रभर तर झोप लागली नाही, पण आता तिच्या डोक्यामध्ये खूप सारे प्लॅन चालू आहेत की आता काय करायचं आणि कसं करायचं, आणि त्यामुळे त्या बेचैनीमध्ये ती आता उलटं काहीतरी करायला सुरुवात करते. आणि ती सकाळी किचनमध्ये आलेली असताना तिने बाहेरून काहीतरी ऑनलाईन मागवलेलं आहे, तर त्यामध्ये तिने भाजीसहित केळी आणि पपईसुद्धा आणलेली आहे. तिला चांगलंच माहीत आहे की प्रेग्नन्सीमध्ये पपई ही खायची नसते आणि तिनं जानबूजकर पपई मागवलेली असते. तर ते तिचा काय प्लॅन आहे ते आपल्याला पाहणं आता इथून पुढे खूप मजेदार होणार आहे. त्यानंतर आता तिला समजतं की कोणीतरी किचनमध्ये येतं आहे, मग ती लगेच पपई काढते आणि किचन ओट्याच्या खाली ठेवत असते. आणि किचनमध्ये आलेली असते ती म्हणजे सावली ऐश्वर्याला बघून म्हणते, काय हो ऐश्वर्या वहिनी तुम्ही आणि चक्क किचनमध्ये आज. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का मी किचनमध्ये यायचं नाही का, हे किचन माझं पण आहे, त्यामुळे मी कधीही इथं येऊ पण शकते आणि जाऊ पण शकते, तू मला सांगायची किंवा शिकवायची काहीही गरज नाही आहे. तेव्हा सावली म्हणते, असं नाही हो, तुम्हाला कधी किचनमध्ये असं काम करताना मी पाहिलं नाही ना, म्हणून मी विचारलं. बरं तुम्हाला काही मदत हवी आहे का, मी तुम्हाला करू का काही मदत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही मला काहीच मदतीची तुझ्या गरज नाही, आणि काय गं तुझ्याशी बोलायला गेलं तर तू जाऊन चक्क माझ्या लगेच डोक्यावर जाऊन बसतेस, जा बघू तू इथून, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. त्यानंतर सावली म्हणते, अहो मी ती भाजी राहिली होती ती मला किचनमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणून मी आले आहे. आणि सावली ती भाजी उचलते आणि फ्रीजमध्ये ठेवायला गेलेली असते, फ्रीजमध्ये ठेवते आणि माघारी वळून बघते तर तिला किचन ओट्याच्या खाली पपई दिसलेली असते. तिला समजतं की घरात तर पपई नव्हती आणि कोणी मागवलीसुद्धा नाही आहे, मग ही पपई नक्कीच ऐश्वर्या वहिनीनेच मागवली असणार. आणि त्यानंतर ती तिथं येऊन म्हणते, तुम्हाला नक्की काही मदत नको आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नको आहे मला मदत तुझी, तू जा इथून,
म्हटलं की आता एवढी आनंदाची बातमी घरामध्ये आली आहे म्हणून मी सगळ्यांसाठी स्मूदी बनवत आहे. आणि त्यात आणि तुझी काय गं मध्ये लुडबुड आहे? जा बघू तू इथून, मला तुझी काही मदत नको आहे, मी माझं करेन. आणि त्यानंतर सावली तिथून निघून जाते. सावलीच्या मनामध्ये मात्र विचार येतो की ऐश्वर्या वहिनींना तर माहीत आहे की अमृता वहिनी ह्या प्रेग्नंट आहेत. मग तरीसुद्धा त्यांनी अशी पपई का आणली असेल बरं? आणि त्यांना माहीत तर असेलच ना की प्रेग्नन्सीमध्ये पपई चालत नाही म्हणून. मग ते असं का करत असतील? कदाचित त्यांना माहीत असेल म्हणूनच त्यांनी किचन कट्ट्याच्या खाली ठेवली असेल. असं अमृताच्या मनातसुद्धा बरेच काही विचार यायला सुरुवात होतात. आणि त्यानंतर आपण बघतो की आता जी अमृताने आहे स्मूदी बनवलेली आहे ती काही गप्प बसणार नाही, कारण तिला काही करून अमृताच्या बाळाला विजा पोचवायची आहे. ते बाळ तिला मारायच्या प्रयत्नात ती आहे. तर आता पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे की इथून आता 8 महिने 9 महिने ती कोणते कोणते प्लॅन करत आहे. आणि बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा तिच्या डोक्यामध्ये असेच प्लॅन चालू राहणार आहेत का ती सुधारणार आहे? त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत. तर बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते. प्रोमो मी आज 4 वाजता उद्या तुम्हाला पाठवणार आहे. धन्यवाद.